आणि कराड जवळच्या एका गॅस पाईपच्या कंपनीच्या गोडाऊनला आग लागलेली आहे। कराडच्या गोटे गावालगत पुणे बेंगलोर हायवेवर गॅस पाईप तयार करणाऱ्या एका कंपनीच्या गोडाऊनला आग लागली। या आगीमध्ये काही साहित्य जळून खाक झालंय। आगीचं कारण काय आहे हे मात्र अजूनही अस्पष्ट आहे। मात्र अवघ्या परिसरामध्ये आगीमुळे काळ्या धुराचे लोट पसरले। एक गोडाऊन आहे आणि गॅसशी संबंधित पाईपचं हे गोडाऊन आहे आणि याच गोडाऊनला आग लागलेली आहे। मोठ्या संख्येने पाईप्स इथे ठेवण्यात आलेले आहेत आणि आग मोठी आहे, पसरत चाललेली आहे। त्यामुळे जे साहित्य इथे ठेवलेलं आहे ते आगीच्या भक्षस्थानी पडते। आतापर्यंत बरीच वित्तहानी इथे झालेली आहे, मात्र काही जीवितहानी झाली आहे का या संदर्भातला तपास सध्या सुरू आहे। आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी अग्निशमन दलाचे प्रयत्न जोरदार सुरू आहेत। या आगी संदर्भातली आत्ताची अपडेट सुजित आंबेकर आपले प्रतिनिधी आपल्यापर्यंत पोहोचवतील। सुजित, कविता, संपूर्ण कराड असेल, सातारा असेल, इथं बंदिस्त पाईपलाईन करण्याच्या, बंदिस्त पाईपलाईन म्हणजे गॅसची पाईपलाईन करण्याचं प्रयोजन आहे। त्या पद्धतीने सगळीकडे अंडरग्राऊंड पाईप्स टाकल्या जात आहेत। तर या गॅस पाईपलाईनचं जे गोडाऊन आहे त्या गोडाऊनलाच आग लागलेली आहे। म्हणजे तुम्ही समजू शकता की गॅस पाईपलाईनचं गोडाऊन म्हणजे ते किती भीषण असू शकतं। आणि व्हिज्युअल्स मध्येही दिसत असेल की मोठ्या प्रमाणात इथं नुकसान झालेलं आहे। साधारण दुपारी 1:30-2च्या आसपास ही आग लागली होती आणि आता कुठेतरी आग आता आटोक्यात आलेली आहे। साताऱ्यातले अग्निशमक दल असेल, कराडमधलं अग्निशमक दल असेल, यांना यश मिळालेलं आहे आणि आता आग आटोक्यात आली आहे। परंतु मी एक नक्की सांगेन की मोठ्या प्रमाणात फायनान्शियली नुकसान या कंपनीचं झालेलं आहे। हे पाईप लोखंडी होते की प्लास्टिकचे होते? कारण आग जर इतक्या मोठ्या प्रमाणात पसरली असेल तर प्लास्टिकचे पाईप असण्याची शक्यता आहे। नाही, आता हे जे पाईप्स आहेत हे नेमके कुठल्या, म्हणजे लोखंडी होती का प्लास्टिक होते याची तर कल्पना नाहीये। परंतु आतमध्ये जे गॅसला वापरणाऱ्या ज्या काही गोष्टी असतात, गॅस पाईपलाईनला ज्या इतर साहित्य, ते साहित्य असतं, त्याचा मोठा भडका उडालेला आहे अशी माहिती तिथनं मिळाली। बरोबर आहे। आज जसं तुम्ही सांगता आगीचं स्वरूप पाहता नुकसान खूप जास्त असण्याची शक्यताच आहे। धन्यवाद सुजित या सगळ्या अपडेट्स बद्दल।